नमस्कार, मी शैलेश रमेश सापसिंगेकर आज आपणास स्ट्रॉबेरी बेनिफिट्स, स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे सांगणार आहे। माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते। यात पॉलिफेनॉल्स नावाचे अँटीऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणात असतात। हिवाळ्यात बरीच फळे बाजारात विक्रीस येतात। या काळात हंगामी फळांचे सेवन करणे आवश्यक आहे, कारण त्यात बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे नेहमी म्हटले जाते। स्ट्रॉबेरी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असते आणि डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात या मधुर बेरी आपल्या पर्यंत पोहोचतात। जर आपण हिवाळ्याच्या काळात आपण आपल्या आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश केला तर ते आपल्या शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते। स्ट्रॉबेरीचे फायदे: 1. त्यात सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसते आणि कमी कॅलरी युक्त आहार म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय आहे। 2. स्ट्रॉबेरीमध्ये मॅग्नीज, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B9 असते। 3. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील हे फळ चांगले मानले जाते आणि म्हणूनच हंगामात स्ट्रॉबेरी फळ खाणे चांगले असते। 4. जर आपण ताजे स्ट्रॉबेरी घेऊ शकत असाल तर ते चांगले आहे, कारण स्ट्रॉबेरीचे सेवन आपल्याला हृदयरोग आणि मधुमेहापासून मुक्त करू शकते। 5. आपण कोणत्याही प्रकारे स्ट्रॉबेरी खाऊ शकता, परंतु या हंगामात ते आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे। स्ट्रॉबेरी बेनिफिट्स ड्यूरिंग विंटर सीझन आपल्या आहारात कसे सामील कराल? जर आपल्याला आपल्या आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश करू इच्छित असाल तर कोणतीही समस्या नाही। आपण संपूर्ण हे फळ खाऊ शकता किंवा त्यांचे फ्रूट सॅलड बनवून देखील खाऊ शकता। आपल्याला आवडत असल्यास स्ट्रॉबेरी स्मूदी मध्ये टाकून किंवा त्याचा मिल्कशेक बनवून देखील पिऊ शकता। स्ट्रॉबेरी हे एक शक्तिशाली फळ असून हे पोषक तत्वाचे भांडार आहे। स्ट्रॉबेरी खाल्ल्याने त्वचा तजेलदार होते आणि तसेच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात। स्ट्रॉबेरी मधील फोलेट हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात। स्ट्रॉबेरी मध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B9, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, फॉलिक ऍसिड असे पोषक घटक असतात। हे चवीला आंबट गोड असतात।